दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलिबाग एसटी बसस्थानकातील प्रवासी प्रतीक्षा कक्ष, आरक्षण कक्ष आणि कॅन्टीन जवळील स्लॅब शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोसळला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र यामुळे स्थानकातील इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अलिबाग बसस्थानक 1 एप्रिल 1961 मध्ये बांधण्यात आलंय. 64 वर्ष जुन्या असलेल्या स्थानकाच्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या कामाचं भूमिपूजन 28 ऑगस्ट 2019 मध्ये मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र भूमिपूजन होऊन 6 वर्ष होत आली तरी एक वीट देखील उभारण्यात आली नसल्याचं दिसून येते. त्यामुळे अलिबाग स्थानकाचा कारभार जुन्याच इमारतीमध्ये सुरू आहे. जुन्या इमारतीची अवस्था जीर्ण झाली असून वारंवार स्लॅब कोसळण्याचं संकट कायमच आहे. पावसाळ्यात गळती लागण्याचे प्रकार घडत असतात. या जुन्या इमारतीमध्ये आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, विद्यार्थी पास कक्ष, प्रवासी प्रतीक्षालय, अलिबाग पनवेल विनाथांबा नियंत्रण कक्ष आणि उपहारगृह आहे. शुक्रवारी सायंकाळी याच उपहारगृहाच्या बाहेरील भागात स्लॅब अचानक कोसळला. हा भाग कायमच वर्दळीचा असतो. सुदैवाने स्लॅब कोसळला त्यावेळी कोणीही त्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असल्याची प्रतिक्रिया उमटते. येथे तात्काळ नवीन इमारत बांधण्यासाठी प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सातत्यानं स्थानिक आणि प्रवाशांकडून होत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोलकुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.